नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या मनुष्य जीवनामध्ये होणारा नेहमीचा त्रास गॅस ॲसिडिटी याच्यासाठी घेतली जाणारी मेडिसिन टॅबलेट पॅन 40 पॅन DSR किंवा ॲसिलोकॉन 50 या प्रकारच्या आपण गोळ्या टॅबलेट घेतो आणि ती टॅबलेट आपल्या शरीरात जाऊन कशी काम करते किंवा जे ॲसिडिटी गॅस निर्माण झालेला असतो त्याला नष्ट कशी करते ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर हे प्रोव्हिलिन आयोडीन लिक्विड असते हे घेतलं आहे। त्याला मी या ग्लासच्या पाण्यात टाकतो। समजा हे एक प्रकारे आपल्या पोटात ॲसिडिटी निर्माण झालेली, गॅस निर्माण झालेले आहे, आपल्याला छाती पोटात जळजळ होतं एक प्रकारचं। त्यानंतर मी ही एक टॅबलेट घेतली आहे रॅनटॉप 150 रॅनिटिडिन 150 येते। तिला थोडंसं पावडर होण्यासाठी थोडं करतो। नंतर ही टॅबलेट मी या ग्लासच्या पाण्यात टाकतो। त्यानंतर मित्रांनो मी हे थोडं शेक करून घेतो। नंतर लगेच तुम्हाला या टॅबलेटचा रिझल्ट भेटेल। हे बघू शकता मित्रांनो, लगेच आपल्याला जे आपण लिक्विड टाकलं होतं आयोडीन लिक्विड ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि टॅबलेटनं कसं वर्क केलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं। त्याचप्रमाणे आपल्याला शरीरात पोटामध्ये गॅस ॲसिडिटी निर्माण होते, ती मेडिसिन आपण घेतो पॅन 40 म्हणा किंवा ॲसिलोकॉन 50 पॅन DSR हे टॅबलेट आपल्या पोटात जाऊन या प्रकारे काम करतात, जे ॲसिड निर्माण झालेलं असतं त्याला नष्ट करतात। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। थँक्यू।